पुढच्या बातमीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे। महायुती सरकारला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प होता आणि त्यामुळे केलेल्या घोषणा किती पूर्ण होतात याकडे सर्वांचं लक्ष होतं। औरंगजेबाची कबर, दिशा सालियान प्रकरण या सगळ्या वादांमध्ये यंदाच्या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता। आज तरी विरोधी पक्षनेत्याची घोषणा होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। यावर अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आज नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, कुठल्या महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात का? कारण या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं हा प्रश्न एक निर्माण झाला आहे। अगदीच दीपाली, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर हे त्यांचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं। या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सर्वसामान्य जनतेला भरपूर काही मिळेल अशी अपेक्षा सगळ्यांनीच व्यक्त केली होती। मात्र ती अपेक्षांची पूर्तता झाली आहे की नाही असाच एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। कारण का हा अर्थसंकल्प जर आपण पाहिला तर मग अनेक मुद्द्यांवरून गाजला। ते मुद्दे म्हणजे औरंगजेबची कबर, दिशा सालियन प्रकरण आणि असे अनेक विषय होते ज्यावरून आरोप प्रत्यारोप दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात आले। मात्र जे प्रश्न सर्वसामान्य जनतेचे होते ते मात्र कुठे ना कुठेतरी अनुत्तरित राहिले। अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सर्वसामान्य जनतेसाठी ज्या घोषणा करणं अपेक्षित होतं त्या देखील घोषणा कुठेतरी झाल्या नसल्याचं समोर येत आहेत। त्यातल्या काही महत्त्वाच्या घोषणा म्हणजे की जो गेम चेंजिंग योजना होती, लाडकी बहीण योजना, ही योजनेची रक्कम 1500 वरून 2100 करू असं खरं तर महायुतीच्या नेत्यांनीच सांगितलं। जेव्हा त्यांचे दौरे चालू होते निवडणुकीच्या दरम्यान तेव्हा त्यांच्या जर आपण पाहिलं तर मग जो जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला होता तिन्ही पक्षांचा, त्यामध्ये देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत त्या मी 1500 वरून 2100 करू। या अर्थसंकल्पात याची घोषणा होईल, हे पैसे वाढतील अशी अपेक्षा होती। सर्वच बहिणींचं लक्ष देखील या घोषणेकडे होतं। मात्र तसं झालं नाही। या उलट आम्ही कधी म्हणालो की 2100 करू असं अजित पवारच म्हणाले, तर दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री आणि अदिती तटकरे म्हणाल्या की आम्ही या 5 वर्षामध्ये कधीही 2100 रुपये करू, आम्ही अर्थसंकल्पातच त्याची नोंद घेऊ असं कधीही म्हटलं नव्हतं। दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या आधी जेव्हा ते दौरे करत होते, जाहीरनामा त्यांचा प्रसिद्ध झाला तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा त्यांनी केली होती। या अर्थसंकल्पामध्ये त्याचा देखील उल्लेख असेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती महाराष्ट्रभरातील। मात्र त्या अपेक्षेचा भंग झाला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय कुठेही आला नाही। तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे की जी लाडका भाऊ म्हणजेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना 11 महिन्यांचा जो भत्ता होता तो आता 11 महिने पुढे मिळणार नसल्याची देखील बाब समोर आली आहे। ही देखील एक महत्त्वाची बाब आहे कारण का याकडे देखील सगळेजण अपेक्षेने पाहत होते। निवडणुकीच्या आधी जर आपण पाहिलं तर मग अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या, अनेक निधीची तरतूद अर्थसंकल्पात नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा, कारण का विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा असावा ही मागणी जेव्हापासून महाविकास आघाडी विरोधात गेली आहे तेव्हापासून आहे। जरी त्यांच्याकडे संख्या नसली विरोधी पक्षनेता बसवण्या इतकी, तरी देखील हे कुठे लेखी आहे की आम्हाला लेखी दाखवा की एवढा आकडा हवा असतो विरोधी पक्षनेते पदासाठी, ते लेखी उत्तर त्यांनी मागितलं आहे। दुसरीकडे भास्कर जाधव हे तिन्ही पक्षाचे मिळून एकंदरीत उमेदवार आहेत, नाव आहे विरोधी पक्षनेते पदासाठी, हे पत्र देखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे। मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्याच्याकडे अजूनही त्याच्यावरती कुठलाही निर्णय दिलेला नाही। त्यामुळे आज शेवटच्या दिवशी तरी या निर्णयावर काही निकाल येतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काल देखील आपण पाहिलं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला की तुम्हाला विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटते की तुम्ही विरोधी पक्षनेता नेमत नाही आहात। आज शेवटचा दिवस आहे तर तुम्ही विरोधी पक्षनेता नेमायला पाहिजे, कारण का जनतेचे मुद्दे हे विरोधी पक्षनेते देखील मांडतात। हे सगळे एकीकडे असताना दुसरे काही महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्या आहेत। काही महत्त्वाच्या घोषणा आहेत त्या मी वाचून दाखवते, मोजक्या घोषणा ज्या आहेत आपण वाचून दाखवते मी। नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली
गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून ओळखला जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष घालत आहेत. पालकमंत्री पदच गडचिरोलीचा देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 ची कामं जर आपण पाहिली तर मग ती पूर्ण करण्यासाठी जर आपण पाहिलं तर मग 9,610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं काम हे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन देखील करण्यात आलं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाढवण बंदर जो आहे तिथे तिसरे विमानतळ म्हणजे वाढवण इथे तिसरे विमानतळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करणार आहेत. त्यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे दोन्ही बाजू आहेत नाण्यांच्या या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये. एकीकडे जिथे घोषणांचा पाऊस पडणं अपेक्षित होतं सर्वसामान्यांसाठी तो अपेक्षांचा पाऊस पडला नाही. मात्र काही निधी महत्त्वाचे आणि काही महत्त्वाच्या घोषणा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. विरोधक नक्कीच आक्रमक होणार आहेत. मात्र काही महत्त्वाचे गाजलेले मुद्दे म्हणजे दिशा सालियन प्रकरण, औरंगजेबचे प्रकरण आणि हिंदुत्वाचा मुद्दा देखील. त्यामुळे आजचा जो शेवटचा दिवस आहे जो समारोप करण्यात येणार आहे त्यावरून नेमकं विरोधक कशा प्रकारे याला उत्तर देतात आणि विरोधी पक्षनेते पदासाठी कितपत आक्रमक होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे दीपाली की लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव सहन करावा लागला होता महायुतीला. मात्र याच अनुषंगाने संविधानावर 2 दिवस चर्चा ही देखील घेण्यात आली होती दोन्ही सभागृहांमध्ये. या संविधानाच्या चर्चावरून महायुतीकडून कसं संविधान बळकट आहे आणि महाविकास आघाडीकडून कसं संविधानाचा गैरवापर केला जात आहे अशी दोन्ही चर्चा आपल्या दोन्ही सभागृहांमध्ये पाहायला मिळाल्या. दीपाली नक्कीच जोई. त्यामुळे आज तरी सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा होणार का हे पाहणं अगदी महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.